रायगडची परिस्थिती रात्रीपासून सुधारत चाललेली आहे आणि रात्रीपासून पाऊस कमी झालेला आहे. थोडा थोडा सरीवरती पाऊस होतोय. जो पूर्वत सारखा पाऊस संततधार होती ती आता थांबलेली आहे आणि जनजीवन जे विस्कळीत झालेलं होतं ते पूर्वपदावरती येत आहे. आमचे शासन प्रशासन कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सगळेच लोक कामाला लागलेलो होतो. प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं होतं. अधिकारी वर्ग रात्रंदिवस काम करत होता. त्याच्यामुळे जीवितहानी आमच्याकडं कुठे झाली नाही. फक्त महाडमध्ये एक दोन जीवित एक पोहायला गेला तो वाहून गेला आणि एक खड्ड्यात पडला तो बुडून हे झाला. तर बाकी अशी मोठी जीवितहानीची काही कुठं आढळलेलं नाही आहे. महाडमध्ये पाली गणपतीच्या मंदिरामध्ये आपण बघतोय की तिथे पाणी मोठ्या प्रमाणात साठलेलं बघायला मिळालं. तर भाविक मोठ्या प्रमाणात मंदिरांमध्ये येतात. महाडमध्ये तीर्थक्षेत्र म्हणून पाहिलं जातं. महाड नाही महड आणि पाली बल्लाळेश्वर अशी दोन ठिकाणं आहेत आणि आमचं महाड वेगळं आहे. तर महड या ठिकाणी पाणी म्हणजे आता सगळीकडेच पाणी झालं होतं. आपण काल पाहिलं पुरं कोकण जलमय झालेलं होतं. पाऊस पण त्याचप्रमाणे सगळीकडे पडलेला होता आणि त्याच्यामुळे हे पाणी झालेलं होतं. पण आता पूर्वपदावर स्थिती आलेली आहे. आता काय अडचणीची बाब राहिलेली नाही आहे. नाही, दरड कोसळल्यात आणि काही कोसळण्याची शक्यता आहे म्हणून सावधानतेचा इशारा दिलेला आहे. आम्ही सगळे अलर्ट आहोत. 15 ऑगस्ट आलेला आहे, यावेळेस पालकमंत्री म्हणून झेंडा फडकवणार का? आता सध्या पाऊस आहे. 2 दिवसात पाऊस कमी होऊ द्या, मग आमचा भर येईल आणि अधिवेशन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला तो होईल. एकीकडे जसं बघतो की शरद पवार पक्ष जो आहे तो आता आहे. तर तुम्ही त्यांच्यासोबत राहता कारण तुम्ही तीव्र नाराजी देखील व्यक्त केली. आता आमचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, सुनीता वहिनी आहेत, तिन्ही महायुतीचे नेते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावत आहे. परंतु तुम्ही शिवसेनेमधनं बाहेर पडा म्हणजे अर्थात उद्धव ठाकरेंची साथ सोडत असताना तुम्ही सातत्यानं म्हटलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर तुम्हाला मांडीला मांडी लावून बसावं लागतंय. कुठेतरी हिंदुत्वाशी ही संपूर्ण गद्दारी आहे म्हणून तुम्ही कुठेतरी पक्ष बदल केलेला होता. परंतु आता मात्र ते तुमच्यासोबतच येणार आहेत पुन्हा. आता येणार आहेत का जाणार आहेत त्यात आम्ही सभागृहात गेल्यानंतर बघतो. आमच्या नेत्यांना पण विचारतो आणि मग तुम्हाला योग्य उत्तर देईल. कारण ते दिलेलं योग्य ठरेल. कारण वाऱ्यावरचे वरात घेऊन जाणं योग्य वाटत नाही. परंतु ज्या गोष्टीसाठी तुम्ही सत्तेतून बाहेर पडला तीच गोष्ट तुम्हाला पुन्हा चिटकते. राजकारणामध्ये सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल, दुपारचा संध्याकाळी कुठं असेल, संध्याकाळचा परत सकाळी कुठं असेल आज तुम्ही आम्ही कोणच सांगू शकत नाही. हे सूत्र उद्धव ठाकरेंना पण लागू होईल ते बघूया. मग ते वरचे नेते केंद्रातले आणि राज्यातले ठरवतील. जाणार का ते आमच्या नेत्यांना विचारू आम्ही. काळजी करू नका. एकनाथ शिंदेंना काल डिस्चार्ज मिळालेला आहे. त्यांची प्रकृती आता चांगली आहे, व्यवस्थित आहे. गोरगरिबांच्या कृपाशीर्वादाने ते उद्यापासून सभागृहात येतील. बघूया आता मी त्यांना विचारतो. आणि सावित्री नदी आता पूर्वपदावरती आहे. काळजी करायचं कारण नाही आहे आणि आमची सगळी यंत्रणा अलर्ट आहे. काही काळजी करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.